हे नॅचरोपॅथीमध्ये एक महत्त्वाचं आहे सर. आपण बघितलंय की नैसर्गिक शेती, सेंद्रिय शेती याचं प्रमाण आता कुठेतरी वाढताना दिसतोय. तर सर्वांगीण आरोग्यासाठी निसर्गोपचार आणि नैसर्गिक शेती याची सांगड कशी घालता येईल, काय सांगाल तुम्ही? कुठंतरी नाही, वर्ल्ड लेवलवर ते वाढत आहे. हम्म. बिकॉज द फादर ऑफ मेडिसिन हिपोक्रेट सेड लेट फूड बी देवर मेडिसिन. जे फादर ऑफ मेडिसिन हिपोक्रेट आहेत ते म्हणतात तुमचे आहार हाच औषधी. पण आज आम्ही बघतो पूर्ण विश्वामध्ये केमिकल अँड फर्टिलायझर ह्याचा प्रयोग खूप होतो. फळावर सुद्धा, तरकारी, फळे, अन्न धान्य या सगळ्यामध्ये बिकॉज ऑफ इकॉनॉमिकल इश्यू सगळीकडे जास्तीत जास्त प्रमाणात रासायनिक आणि पेस्टिसाइड उपयोग केल्यामुळं बरोबर आहे. आपली जी जमीन आहे, लँड सॉइल, ईशा फाउंडेशन वाले सेव्ह सॉइल अभियान स्टार्ट केले. बरोबर आहे. इट वॉज स्टार्ट फ्रॉम लंडन टू इंडिया. 30,000 किलोमीटर एकंदरीत 30 कंट्रीमध्ये सेव्ह सॉइलचं अभियान केले. हा इश्यू फक्त भारताचा नाहीये, हा इश्यू पूर्ण विश्वाचा आहे. इफ वी वॉन्ट बिकम द हेल्दी वर्ल्ड, बरोबर. वी हॅव टू सेव्ह द सॉइल. बरोबर आहे. म्हणजे मृदा बरोबर आहे. म्हणजे मातीचा कस चांगला ठेवणं, त्यातनं नैसर्गिक शेतीतलं उत्पादन खाणं, यामुळे एक आरोग्यासाठी आपल्या मोठ्या प्रमाणात फायदे होऊ शकतात. सर, समग्र आरोग्य असेल आणि पारंपरिक जी औषधोपचार पद्धती आहे, यासाठी आतापर्यंत केंद्र आणि राज्य सरकारांनी कोणती कोणती सकारात्मक पावलं उचलली आहेत, काय सांगाल याविषयी? भारत स्वतंत्र झाल्यानंतर हे गेल्या 10 वर्षामध्ये पारंपरिक चिकित्सा, आयुर्वेद, नॅचरोपॅथी, योग, होमिओपॅथी, जितके भारतीय चिकित्सा पद्धती आहेत किंवा पारंपरिक चिकित्सा पद्धती आहेत, त्या सगळ्यांसाठी हे देशाचं अमृत काल आहे. तर या अमृत कालामध्ये भारत सरकारनं खूप मोठे मोठे निर्णय घेतलेला आहे. त्याच्यामध्ये आयुष मंत्रालय, ज्याच्यामध्ये आयुर्वेद, योग, नॅचरोपॅथी, युनानी सिद्धा, होमिओपॅथी आणि सिद्धा, आणि ह्याच्या व्यतिरिक्त ॲक्युपेंचरचं सुद्धा कौन्सिल, आणि आपल्या महाराष्ट्रामध्ये सुद्धा ॲक्युपेंचर कौन्सिल आहे. बरोबर. आणि इथं महाराष्ट्रामध्ये कोल्हापूरला नॅचरोपॅथीचा पहिला हॉस्पिटल बनलेला आहे. आणि भारत सरकारचा सर्वात मोठा 300 करोडचा प्रोजेक्ट निसर्ग ग्राम या नावाने, ज्या ठिकाणी पूज्य महात्मा गांधीजीनं स्वप्न पाहिलं होतं की नॅचरोपॅथी ही एक चिकित्सा पद्धती खूप चांगली आहे आणि स्वस्त आहे, साइड इफेक्ट नाहीये आणि सर्व सुलभ आहे. बरोबर आहे सर. सर, आपण आपल्याकडे वेळ कमी आहे जरा, तर एक शेवटचा प्रश्न आहे.